नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भात राज्य शासनाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर या ठिकाणी शासन निर्णय आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत आलेला हा महत्त्वाचा असा GR आहे। बघा, दिनांक आहे 17 मे 2024, म्हणजे कालच्या घडीला पडलेला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये सुरू केली आहे। सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त कृषी यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर व एक सदर योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प नियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत। सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजने अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांचे स्तरावर सदर योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो शासनास सादर केला होता। सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होती, त्यास अनुसरून खालील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। बघा, शासन निर्णय काय आहे तुमच्या समोर या ठिकाणी हे शासन निर्णय आहे, पाहू शकता। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। तसेच सदर योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। उपरोक्त परिच्छेद 2 व 3 येथील बचत खाती उघडण्यास खालील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। एक आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधींसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा। सदर खात्यांसाठी मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे असतील। बघा, दुसरं काय आहे मान्यता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त म्हणजे कृषी यांचे नाव उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा। सदर खात्यांसाठी मेकर म्हणून कृषी आयुक्तालयातील लेखा अधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून कृषी आयुक्तालयातील सहाय्यक संचालक लेखा 1 हे असतील। सदर योजनेकरिता प्राप्त होणारे जे अनुदान आहे ते त्या वित्तीय वर्षात खर्च करणे हे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजुरीने मुदतवाढींकरिता खर्च करता येईल। ज्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली नाही अशा प्रकरणी सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कमा शासनाकडे समायोजित करणे आवश्यक राहील। चौथा आहे, सदर बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या व्याजासंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे कार्यवाही संबंधितांनी करावी। सदर बँक खात्यातील व्यवहाराचे नियमितपणे ताळमेळ करणे तसेच लेखा परीक्षण करणे आवश्यक राहील।
सदरचे बँक खाते बंद केल्यास त्यामधील शिल्लक रकमेचा जो ताळमेळ आहे तो घेऊन अखर्चित रक्कम योग्य त्या शासन लेखा शीर्षाखाली तात्काळ जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील। सदरहू बँक खात्याचे सनियंत्रण, लेखा परीक्षण व ताळमेळ इत्यादी बाबत वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश, सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल। याबाबत आयुक्त कृषी यांनी दक्षता घ्यावी। 8वां आहे, प्रस्तुत योजना राबवताना केंद्र शासनाच्या निकषांची पूर्तता होईल याची आयुक्त कृषी यांनी खात्री करावी। प्रस्तुत शासन निर्णय नियोजन विभागाचा संदर्भ क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अनन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक देखील या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी संतोष कराड, उपसचिव महाराष्ट्र शासन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत हा महत्त्वाचा असा एकूणच या संदर्भात राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ज्याला आपण GR म्हणतो तो निर्गमित या ठिकाणी दिनांक 17 मे 2024 रोजी करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।